Hi everyone, good evening. Good evening, all of you. चालू कर मतलब फिल्म आहे ना खतरनाक आहे म्हणजे फोटो Good morning, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Good evening. ओके, आवाज येतोय सर्वांना? स्क्रीन दिसतंय? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या मला. स्क्रीन दिसतंय सर्वांना? सर्वांचं स्वागत आहे ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. आज आपण पाहणार आहोत इंग्लिश मधला महत्वाचा टॉपिक म्हणजे नाउनचाच एक प्रकार आहे, जेंडर ऑफ नाउन. जेंडर ऑफ नाउन हा प्रकार आपण पाहणार आहोत. नवोदयचं गणित हे आपलं थोडंसं बाकी आहे. काल काही कंटेंट आपलं पाहून आहे, त्यावरचे प्रश्न राहिलेले आहेत. ते प्रश्न आपण हा टॉपिक झाल्यानंतर पुन्हा कंटिन्यू करूयात. व्हॉट इज जेंडर? माहितीये तुम्हाला जेंडर म्हणजे काय? जेंडर कशाला म्हणायचं हे माहितीये तुम्हाला? हो, लिंग लिंग ओके ओके, बरोबर आहे. लिंग हे बरोबर. टीचर. ओके, लिंग अगदी बरोबर आहे. लिंग हा नामाचा प्रकार आहे, म्हणजेच जेंडर ऑफ नाउन पाहतो. लिंग हे नामाचंच काढलं जातं पहा, नामाचंच लिंग शोधलं जातं. नामाचा हा प्रकार आहे. आता नेमकं लिंग म्हणजे काय? लिंग कशाला म्हणायचं? म्हणजे हे जे जेंडर आहे, आता मराठीमध्ये तर पाहिलं होतं आपण लिंग, आता तेच आपण कंटिन्यू करतो इंग्लिश मध्ये. व्हॉट इज जेंडर? जेंडर नेमकं कशाला म्हणायचं? You have learned about the masculine gender and feminine gender. म्हणजे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे, आपण शिकलो होतो की मस्क्युलिन जेंडर म्हणजे पुल्लिंग आणि दुसरा जो प्रकार आहे तो फेमिनिनचा. फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंग. Masculine gender refers to males. Feminine gender refers to female. Masculine gender म्हणजे पुरुष लिंग, त्याला आपण पुल्लिंग म्हणतो पहा. पुल्लिंग हा पुरुष जातीचा बोध करतो. इथं रेफर्स टू मेल्स दिले. रेफर्स टू मेल्स म्हणजे पुरुष जातीचा बोध करणारे असतात. आणि फेमिनिन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग हे रेफर करतात फिमेल साठी, मादी या गटासाठी. फॉर एक्झाम्पल, मस्क्युलिन टू फेमिनिन पहा. मस्क्युलिनचं फेमिनिन कसं होतं? बॉय असेल तर फेमिनिन मध्ये होणार गर्ल. बॉय गर्ल हे झालं जेंडर चेंज. किंग मस्क्युलिन जेंडर आहे, त्याचं फेमिनिन होणार क्वीन. सनचं होणार डॉटर. जसं की मुलगा मुलगी, राजा राणी, मुलगा मुलगी. आता हा मुलगा मुलगी म्हणजे कॉमन मुलगा आणि मुलगी, कुठलाही मुलगा आणि कुठलाही मुलगी. पण सन म्हणजे कसा? सन म्हणजे आपला स्वतःचा मुलगा आणि डॉटर म्हणजे कशी आपली स्वतःची मुलगी, कन्या म्हणतो आपण, आपली कन्या आहे ही, या अर्थाने हा सन डॉटर असतो. काइंड्स ऑफ जेंडर पाहता, जेंडरचे किती प्रकार पडतात? माहिती आहे तुम्हाला जेंडरचे प्रकार? मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होते. माहिती आहे तुम्हाला किती प्रकार असतात जेंडरचे? किती प्रकार असतात बरं? 3. हा, थ्री टाइप्स ऑफ जेंडर. पण आपण बरोबर आहे, तुमचं चुकीचं नाही. 3 टाइप्स बरोबर आहे, पण 3 टाइप्स आपण मराठीमध्ये पाहतो.
उभयलिंग आपण मराठीमध्ये घेतच नाही. उभयलिंगाचा एक फक्त चौथा पर्याय असावा, म्हणून उभयलिंगाचा एक पर्याय दिला जातो तुम्हाला. उभयलिंगाविषयीची माहिती तुमच्या इयत्तेला दिलेली नसते, पण उभयलिंग सुद्धा आहे. उभयलिंग म्हणजे इकडे आहे कॉमन जेंडर, ज्याला आपण किंवा त्याला सामान्य लिंग असं देखील म्हटलं जातं, की ज्यांचा दोघांमध्येही उपयोग केला जातो. कधी जेंडरचे काइंड्स ऑफ जेंडर म्हटलं तर ते 4 आहेत. कुठले? 4 आहेत. कोणकोणते आहेत? मस्कुलिन जेंडर, फेमिनिन जेंडर, न्यूटर जेंडर आणि कॉमन जेंडर. जसं की पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग आणि सामान्य लिंग. आता प्रत्येकाची माहिती आपण पाहूयात. नेमकं मस्कुलिन कशाला म्हणायचं, फेमिनिन कशाला म्हणायचं, न्यूटर काय आणि कॉमन काय आहेत, यांच्याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊयात. मस्कुलिन जेंडर. व्हॉट इज मस्कुलिन जेंडर? मस्कुलिन जेंडर कशाला म्हणणार तुम्ही? ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्या नामाचं लिंग हे पुल्लिंग आहे असं म्हटलं जातं. ही जर डेफिनेशन आपण इंग्लिशमध्ये करायची म्हटलं तर द नाउन विच डिनोट अ मेल ॲनिमल इज कॉल्ड अ मस्कुलिन. मग पुरुष असेल किंवा काही असेल, काही असेल, म्हणजे एखादा नर जातीचा जर उल्लेख होतोय, मग तो प्राणी असेल, काही असेल, ज्या नावाचा उल्लेख नर जातीच्या नावानुसार होतो त्याला आपण मस्कुलिन म्हणजेच पुल्लिंग असं म्हटलं जातं. जसं की एक्झाम्पल आहेत बॉय, मॅन, किंग, बुल, हॉर्स एक्सेट्रा. आता याच्यामध्ये थोडंसं काही नवीन जर नाव आलं तर त्याचा अर्थ मला विचारा, त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला जाईल. अगदी हे कॉमन नावं आहेत. बॉय, मॅन, किंग, बुल म्हणजे बैल आहे, हॉर्स म्हणजे घोडा आहे. ह्या शब्दांचे, ज्या शब्दांचा अर्थ माहित नाही तिथे मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही तो शब्द पाठवायचा आहे. मी तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ सांगत जाईल. जे स्क्रीनवरती दिसतायत पण अर्थ समजत नाहीत असे शब्द मला तुम्ही पाठवू शकता. ओके. तर फेमिनिन जेंडर पाहूयात. फेमिनिन जेंडर काय आहे? एकत्र आपण हे जेंडर पाहिल्यानंतर थोडीशी उदाहरणं घेऊया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन होईल तो. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्या नामाचे लिंग हे स्त्रीलिंग आहे असं म्हटलं जातं. जसं की हिज डेफिनेशन जर आपण इंग्लिशमध्ये पाहणार आहोत तर इंग्लिशमध्ये डेफिनेशन काय होईल? द नाउन विच डिनोट अ फेमिनिन इज कॉल्ड अ फेमिनिन जेंडर. फॉर एक्झाम्पल गर्ल, वुमन, क्वीन, काऊ, मेयर एक्सेट्रा. आता इथे तुमच्यासाठी मला वाटतं न्यू वर्ड फक्त मेयर असेल. मेयर म्हणजे घोडी. जे काही मी अगोदर शब्द दिलेले आहेत जसं की इथे मस्कुलिन मध्ये दिसतात पहा, बॉय बॉय आहे. बॉयचा जर जेंडर चेंज केला, फेमिनिनचा सॉरी मस्कुलिनचा जर तो फेमिनिन केला तर बॉयचा काय होईल पहा. तर बॉय तर त्याचा असेल गर्ल, मॅन असेल तर वुमन, किंग, क्वीन, बुल, काऊ, हॉर्स, मेयर इत्यादी. या प्रकारे यांच्यामध्ये चेंज असेल. नेक्स्ट न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर कशाला म्हणायचंय? न्यूटर जेंडर ज्याला आपण मराठीमध्ये नपुसक लिंग म्हणतो पहा. ज्या नामावरून निर्जीव वस्तूंचा बोध होतो त्या नामाचे लिंग हे नपुसक लिंग आहे. जे की ॲनिमल्स नेम, इंग्लिशमध्ये आपण फक्त ॲनिमल्स नेम हे शक्यतो हे घेतो, किंवा ज्यांना ज्यांना ईट लागलेलं आहे. आणि निर्जीव असेल तर आपण एकतर निर्जीवला किंवा प्राण्यांच्या नावांच्या पूर्वी ईट हे प्रोनाऊन वापरत असतो. हे असंही लक्षात ठेवलं तरी चालतं. आता इथे फक्त निर्जीव म्हणून उल्लेख केलेला आहे, पण आपल्याला पुढे ते सुद्धा आहे. थोडंसं एक्सेप्शन मध्ये जातं, ते पण आपण पाहूयात. उदाहरणं सुरू झाली की एक्सप्लेनेशन तुमचं वाढत जाईल. कुठे कुठे काय काय नियम आहे, कसे होत असतात, म्हणजे व्हॉवेल्स नुसार सुद्धा थोडासा बदल होत असतो किंवा काही ऍडिंग झालेले असतात. मग आता हे प्रिफिक्स नुसार, सफिक्स नुसार सुद्धा काही जेंडर असतात, त्यांच्यामध्ये चेंज कसा होतो ते पण पाहूयात. सफिक्स नुसार आणि प्रिफिक्स नुसार, उपसर्ग आणि प्रत्ययानुसार. आता न्यूटर जेंडर मध्ये मग इंग्लिश मध्ये काय होणार? बुक, स्कूल, पेन, टेबल, फील्ड, वॉटर, रिव्हर एक्सेट्रा.
हा, मेयरचा अर्थ सांगितला मी तुम्हाला. मेयर म्हणजे घोडी. हो, बरोबर आहे. आणखी होतं का? फील्ड. ओके. काय होतं? हा, फील्ड म्हणजे एक शेती वगैरे आहे असा. वॉल. वॉल म्हणजे भिंत. रिव्हर, नदी या अर्थाने. फील्ड सुद्धा वेगवेगळ्या काय म्हणता येईल, होमोफोन सारखा शब्द आहे. वेगवेगळे स्पेलिंग हे फील्ड साठी होतं. फील्ड, आपण एखाद्याचं फील्डच वेगळं आहे, तो फील्ड वेगळा झाला, हा फील्ड वेगळा आहे. फिल इन द ब्लँक असतं पहा, रिकामी जागा पूर्ण करा. असे एक शब्द आहे, पण अर्थ त्याचे वेगवेगळे असतात. कॉमन जेंडर. कॉमन जेंडर म्हणजे दोघं येऊ शकतात असे त्याच्यामध्ये. स्त्री असेल किंवा पुरुष असेल, कुठल्याही जातीचा बोध होत असतो. त्याला कॉमन म्हणायचे. ज्या नामावरून पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही जातींचा बोध होतो, त्या नामाचे लिंग हे सामान्य लिंग आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काही शब्द जे आहेत असे असतात की ते पुरुष जातीमध्ये पण आपण त्यांना वापरू शकतो, स्त्री जातीमध्ये पण आहेत. दोघांनाही आपण यूज करतो, असे काहीसे शब्द असतात. ते कॉमन जेंडरमध्ये. जसं की पॅरेंट्स. लेडी पॅरेंट्स असू शकते किंवा जेंट्स असू शकतो. पण ते पॅरेंट्स. पॅरेंट्स हा शब्द कशामध्ये गेला? कॉमन जेंडरमध्ये. चाइल्ड. चाइल्ड म्हणजे मूल. मग ते मुलगी असेल किंवा मुलगा असेल, कोणी असू असू शकेल. चाइल्ड म्हटलं की कॉमन जेंडर आहे. स्टुडंट, स्टुडंट हे देखील नाउन आहे. पण ते नाउन कसं आहे? कॉमन आहे. कारण स्टुडंट हे देखील मुलगीही आहे आणि मुलगाही आहे. कोणीही स्टुडंट असू शकतं. तुम्ही माझे स्टुडंट आहात. म्हणजे तुमच्यामध्ये काही मुली आहेत, काही मुलं आहेत. म्हणजे स्टुडंट हे नाउन कॉमन जेंडरमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. बर्ड, फक्त बर्ड म्हटलं की ते कॉमन आहेत. मग त्याच्यामध्ये नर पण असतील आणि मादी पण असतील. फ्रेंड. फ्रेंड म्हटलं तरी दोघंही, मित्र आणि मैत्रीण दोघंही येतात. ॲनिमल म्हटलं तरी स्त्री जातीवाली असणार, पुरुष जाती म्हणजे नर आणि मादी. प्राण्यांमध्ये आपण नर आणि मादी म्हणतो आणि थोडंसं व्यक्तींमध्ये आपण स्त्री पुरुष असं घेतो. टीचर. टीचर पहा, जर स्त्री असेल तरी तिला टीचर म्हटलं जातं, पुरुष असेल तरी त्यांनाही टीचर म्हटलं जातं, एक्सेट्रा इत्यादी. पहा, आता थोडेसे नियम आहेत. तर ते नियम आपण पाहूयात. लिंग परिवर्तन करताना कोणताही प्रिफिक्स किंवा सफिक्स न जोडता बदल होणारी सामान्य नामं. सामान्य नामं कशाला म्हणायचे? नामांचे प्रकार असतात पहा, अनेक असे प्रकार आहेत. आता इथं सामान्यची तुलना असते विशेष नामाबरोबर. त्याला आपण एखादा व्यक्ती असेल, फक्त गर्ल म्हणलं की हे सामान्य नाम झालं. पण त्या गर्लला जर एखादं नाव असेल, समजा गर्लला मनीषा असं नाव असेल, तर ते मनीषा जे आहे ते विशेष नामांमध्ये गेलं. प्रॉपर नाउन, कॉमन आणि प्रॉपर नाउन. आता मस्क्युलिन जेंडर आहे त्याचं फेमिनिन कसं होणार? जसं की बॉय असेल तर गर्ल. बरेच विद्यार्थी उशिरा येतात. उशिरा आले की मग त्यांना जॉइन करण्यामध्ये वेळ निघून जातो. तुम्ही आलात तर पूर्ण वेळ थांबायचं. बरीचशी विद्यार्थी अशी असतात, की अगदी फक्त डोकवून गेल्यासारखे करतात. 2-3 मिनिट येणार, पुन्हा जाणार, तसं नाही करायचं. आलात तर पूर्ण वेळ थांबायचंय. तरच तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित समजणार आहे. अर्ध्यामध्ये आला तर तुम्हाला काय चालू आहे हे अजिबात समजणार नाही. मस्क्युलिनमध्ये जर बॉय असेल तर त्याचं फेमिनिन होणार आहे जी गर्ल. ब्रदर असेल तर सिस्टर. आता जे थोडेसे अननोन आहेत, आता हे शब्द आपल्या ओळखीचे असतात, जे आहेत, ओळखीचे आहेत ते आपले फॅमिलियर वर्ड्स आहेत. मग अननोन जे आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला अर्थ तिथे सांगत जाईल. फादर असेल तर मदर, जेंटलमॅन, लेडी. आता एखादा वाटसरू असेल, पुरुष जर असेल तर त्याला जेंटलमन म्हटलं जातं. पण तो पुरुष ओळखीचा असेल नसेल, ज्याला आपण वाटसरू म्हणतो, आणि जर ती स्त्री असेल तर तिला लेडी म्हटलं जातं. हजबंड, वाईफ, किंग, क्वीन, लॅड, लास. आता हा लॅड आणि लॅस असा शब्द जो आहे, हा कधी ऐकलाय का बरं तुम्ही? याचा अर्थ तुम्हाला सांगता येईल का? व्हॉट इज लॅड अँड लॅस?
पाहूयात किती जणांना होईल. किती जणांना माहिती होईल. नाही. लॅडचा मीनिंग होतो मुलगा आणि लास म्हणजे मुलगी. म्हणजे हा सुद्धा शब्द जो मुलगा आणि मुलगी या नावाने आहे. लॅड अँड लास. लॉर्ड, लेडी. आता लॉर्ड कशाला म्हणायचं? देवाला लॉर्ड म्हटलं जातं. आणि जर देवी असेल तर तिला लेडी. आणखी वेगळी नावं आहेत देव आणि देवीला. मॅन, वुमन, मिस्टर, मिसेस. MR लिहिलं की त्याला मिस्टर. म्हणजे आपण एखादा पुरुष असेल तर त्याला म्हणतो पहा मिस्टर आणि स्त्री असेल तर ती मिसेस. श्रीमान आणि श्रीमती मराठीमध्ये. लिंग परिवर्तन करताना पुन्हा आपण प्रिफिक्स आणि सफिक्स नुसारच ही जी काही आहेत न जोडता म्हणजे उपसर्ग आणि एक मिनिट उपसर्ग आणि प्रत्यय म्हणजे इथे जोडण्याची काहीच गरज नाही अशी नावच पाहतोय आपण. उपसर्ग आणि प्रत्यय. उपसर्ग असतो तो नामाच्या सुरुवातीला असतो आणि प्रत्यय जो आहे नामाच्या शेवटी असतो. थोडंसं नामाचं शेवटचं अक्षर बदललं की त्याला म्हणायचं की प्रत्यय बदललाय. सुरुवातीचं थोडंसं अक्षर बदललं की अक्षर म्हणजे एखाद्या वेळेस अक्षर सुद्धा असेल तर ते शब्द सुद्धा असेल मराठीमध्ये पाहायला गेलं तर. म्हणजे असं अक्षर आणि शब्द येतात ते उपसर्गांमध्ये येतात आणि इकडे प्रत्ययांमध्ये येतात. म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स मध्ये दोघंही येतात. प्रिफिक्स आणि सफिक्स वरती सेपरेट असं एक प्रकरण होणार आहे. पूर्ण टॉपिक होईल त्यावरती. सॉरी हेच रिपीट झालं. पुढे पाहूयात आपण. आता मस्क्युलिन टू फेमिनिन. नेफ्यू, निस. जसं की भाचा, भाची. सर, मॅडम. सन, डॉटर. अंकल, आंट. कॉक, हेन. ड्रॅक, डक. आता ड्रॅक जो वर्ड आहे तो आहे बदकासाठी आहे. पण तो कुठला? मस्क्युलिन मध्ये असेल तरच. जर नर जातीचा जर बदक असेल तर त्याला ड्रॅक म्हटलं जातं आणि जर फेमिनिन असेल तर तो डक असतो. आता हा गॅंडर आहे. त्याला कोणी जेंडर म्हणू नका. हा गॅंडर आहे. याला गॅंडर म्हणजे हंस पक्षी आणि हा गोज होतो. बिली, नॅनी. बिली म्हणजे बोकड आणि नॅनी म्हणजे शेळी. बक, डव. तर बक म्हणजे काळवीट आहे आणि डव म्हणजे एक प्रकारच हरिण. बुल, काऊ. बैल आणि गाय. बुलॉक, हेफियर. आता हा जो बुलॉक आहे तर हा वर्ड सुद्धा बैल या शब्दासाठी आहे. म्हणजे बैलसाठी आपण बुल वापरू शकतो, बुलॉक वापरू शकतो, ऑक्स वापरू शकतो. हे लक्षात ठेवा. हे शब्द आहेत बैल या शब्दासाठी. हेफियर म्हणजे अ यंग काऊ. यंग काऊला काय म्हणतात पहा? तरुण अशी गाय किंवा लहान अशी गाय जी आहे. माहितीये तुम्हाला काय शब्द आहे? जसं की तरुण बैल हो असेल तर मॅम. त्याला कोंड असं नाव आहे. मग गाईला काय नाव आहे माहितीये तुम्हाला? हो मॅम. काय नाव आहे हो बरं? मॅम. गाईला हो काय मॅम. म्हटलं हो जात? मॅम. काय म्हटलं हो जातं? मॅम. हो मॅम. सांगा ना मला. हो. हो मॅम. काय Yes, ma'am. म्हटलं Oh, जातं? ma'am. Yes, ma'am. गाईला Yes. काय नाव आहे? Yes, ma'am. Yes. कालवड. काय नाव आहे तिला? कालवड. अ यंग काऊ. कोल्ट, फिली. आता हा कोल्ट आणि फिली. कोल्ट कशाला म्हणायचं? कोल्ट म्हणजे शिंगरू आणि फिली. आता हा फिली वेगळा आला. आता फिली म्हणजे एखादी छोटी अशी घोडी आहे त्याला यंग मेअर त्याला फिली म्हटलं जातं. डॉग, बिच. कुत्रा, कुत्री. हॉर्स, मेअर. ऑक्स, काऊ. फॉक्स, विक्सेन. फॉक्स, विक्सेन. कोल्हा, कोल्ही. रॅम, यू. तर हा रॅम जो आहे याला राम रीड करू नका. रॅम आहे. रॅम म्हणजे मेंढ्या होतो आणि एव म्हणजे मेंढी होतो. स्टॅग म्हणजे काळवीट आणि ड म्हणजे हरिण. म्हणजे हरिण शब्द आहे, डिअर आहे, ड पण आहे. स्टॅग. आता इथे स्टॅलन आहे म्हणजे वळू घोडा. गावामध्ये जो असतो वळू घोडा तो वळू घोडा. काही काम करत नाही असा वळू घोडा असतो. शक्यतो अशा घोड्यांना
कामाला झोपत नाही किंवा आणखी काही तर वेगळं त्याचं काम असेल, मग तो वळू घोडा म्हटलं जातं. स्टॅनन आणि मेयर असे हे शब्द आहेत. टॉम कॅट आणि क्वीन कॅट. टॉम कॅट म्हणजे बोका आणि क्वीन कॅट म्हणजे मांजर. जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा संग्रह करून ठेवायचा, जेणेकरून एखादं इंग्रजी वाक्य असेल तर ते अगदी सहजपणे आपल्याला समजेल. लिंग परिवर्तन करताना काही पुल्लिंग सामान्य नामांना ESS असा सफिक्स प्रत्यय जोडून, सफिक्स म्हणजे काय? प्रत्यय. तो जोडून स्त्रीलिंग नामं तयार होतात. जसं की ऍक्टर असेल तर ऍक्टरचं काय होतं पहा, ऍक्टरेस, ऍक्टर, अभिनेता, अभिनेत्री या अर्थाने. ऑथर, ऑथरेस. कंडक्टर, कंडक्टरेस. एम्परर, एम्परर. एम्परर म्हणजे सम्राट, सम्राज्ञी. जायंट, जायंट. जायंट म्हणजे राक्षस. गॉड, गॉडेस. आता गॉड आणि गॉडेस, देव म्हटलं की गॉड आणि देवी म्हटलं की गॉडेस. जसे की लॉर्ड आणि लेडी हे दोन्ही नाव आहेत, त्यांना ते सुद्धा आहेत. यांना सिमिलर वर्ड मध्ये घ्या. एका शब्दांना अनेक अर्थ असतात. हा हेअर, हेअर्स. आता हा हेअर्स म्हणजे वारस, वारसदार. आपल्यानंतर जो कोणी असेल, इस्टेटचा असतो पहा वारस, तसा तो हेअर म्हणजे वारस. आणि हे वारसदारीन असं. होस्ट म्हणजे यजमान. आजच्या मीटिंगची मी होस्ट आहे म्हणजे यजमान. आणि जो दुसरा असतो तो काय असतो, थोडासा विरुद्ध घेतला तर तो पाहुणा. मग होस्ट ज्याने योजिले आहे तो यजमान म्हटलं जातं त्याला. आणि या योजिका. हंटर शिकारी, शिकारी. मॅनेजर व्यवस्थापक, व्यवस्थापिका. तर काही नामांमध्ये मात्र ES पेक्षाही वेगळा प्रत्यय असेल किंवा कुठलाही वेगळा प्रत्यय असेल, कुठं उपसर्ग असेल. इथे आणखी प्रत्ययवालीच आहेत. उपसर्गवाली सुद्धा आपण पाहूयात. उपसर्गवाले शब्द कोणते असतात? पहा, मेयर, मेयरेस. मेयर म्हणजे एखादी महापौर. मेयरेस, सॉरी, मेयरेस महापौर, महापौर स्त्री असेल तर. मास्टर, मिस्टर्स. पोएट, पोएटस. कवी, कवयित्री. प्रिस्ट, प्रिस्ट म्हणजे राजकुमार, प्रिस्टेस. प्रिन्स म्हणजे सुद्धा राजकुमार. शेफर्ड, शेफर्ड म्हणजे एखादा मेंढी पाळणारा व्यक्ती, त्याला शेफर्ड असं म्हटलं जातं. वेटर, वेटरेस. वेटर म्हणजे वाढणारा, जेवण वाढणारा. लायन, लायनस. टायगर, टायगरस. आता हे तर जे शब्द आहेत हे तुमच्या ओळखीचे आहेत. जे अनफॅमिलियर होते त्यांचे अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता इथे पहा, काही सामान्य नामांच्या पूर्वी किंवा नंतर लिंगभेद दाखवणारा विशिष्ट शब्द जोडून लिंगांची ओळख होत असते. आता विशिष्टचा शब्द कोणता असतो? मग असे काहीसे शब्द असतात, जसं की जावई. आपल्याकडे मराठीमध्ये जावई, सासरा असे जे आहेत शब्द, त्यांना थोडंसं वेगळे नाव आहेत इंग्लिशमध्ये. जसं की आता मस्क्युलिन मध्ये जर फादर इन लॉ असेल तर तो इकडे मदर इन लॉ आहे. सासरा, सासू म्हणजे सासऱ्यासाठी फादर इन लॉ, मदर इन लॉ म्हणजे सासू. ग्रँडफादर तर ग्रँड मदर म्हणजे इथे वेगळेच नावं लागलेली आहेत सुरुवातीला. ग्रँडसन, ग्रँड डॉटर. लँडलॉर्ड, लँडलेडी. लँडलॉर्ड कशाला म्हटलं जातं? एखादा जमीनदार जर असेल तर त्याला लँडलॉर्ड म्हटलं जातं. हा, ग्रँडसन आणि ग्रँड डॉटर हे राहिलं पहा. नातू आणि नात. मिल्कमॅन, मिल्कमेड. गवळी, गवळण. मॅन सर्वंट, मेड सर्वंट. पुरुष जर एखादा सेवक असेल तर तो मॅन आणि स्त्री असेल तर मेड. पिकॉक, पिहेन. मोर, लँडर. फिशरमॅन, फिशर वुमन. कोळी, कोळी. तर काही सामान्य नामं ही दोन्ही गुणधर्मांमध्ये वापरली जातात. त्यांची ओळख होण्यासाठी वर्णन करताना त्याला ही किंवा शी असा उल्लेख करावा लागतो. म्हणजे ही निश्चितपणे कॉमन नाउन मध्ये जातात पहा. मग त्या काही जी आहेत
ही पण होऊ शकतो आणि काही शी पण होऊ शकतो. मग आता ही नामं ओळखायची कशी? मग त्यांच्या सर्वनामानुसार ओळखायला लागतात. जसं की ते एक्झाम्पल आहे. अवर कुक इज इल. माय मदर कुक्स टुडे इन हर अब्सेन्स. आमची कुक म्हणजे हा स्त्री पण असू शकेल किंवा पुरुष पण असेल. कुक म्हणजे कोण? आचारी. मग ती स्त्रीवाली असेल किंवा पुरुषवाली असेल. घरामध्ये तो आजारी आहे. अवर कुक इज इल. आमचा कुक जो आहे तो आजारी आहे. माय मदर कुक्स टुडे इन हर अब्सेन्स. तिच्या गैरहजेरीमध्ये आज माझ्या आईने जेवण बनवलेले. मग हे कशावरून समजतं की इथे तीच आहे, कुक हे तीच आहे. तर इथे हर, हर या प्रोनाउन वरून हे समजतं की कुक जो आहे तर ती शी आहे, एक स्त्री आहे. इथे कुक हे स्त्रीलिंगी नाम आहे. आता जर ही कुक जर म्हटलं असतं तर तो मस्कुलिन मध्ये गेला असता आणि शी कुक म्हटलं की ते फेमिनिन मध्ये आहे. बरं. यामध्ये कोणाला काही डाऊट? आणखी भरपूर सारे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण पाहणार आहोत. No, ma'am. ओके. No, ma'am. ओके. नाही. पाहिलं होतं थोडंसं प्रिफिक्स No, ma'am. मध्ये जर पाहिलं No, ma'am. लक्षात ठेवा. नाही. आता प्रिफिक्स नुसार सफिक्स नुसार तर पाहिलं होतं. प्रिफिक्स नुसार पहा. जसं की आता इथे प्रिफिक्स जोडलेला आहे, उपसर्ग जोडलेला आहे. आता गोट, गोट नेमका कोण म्हणायचा? आता इथे गोट म्हटलं की शेळी, पण आता ही गोट म्हटलं तर तो मस्कुलिन मध्ये जाणार, शी गोट म्हटलं तर तो फेमिनिन मध्ये जाणार. या प्रकारचे शब्द जसं की मॅन सर्वंट, मेड सर्वंट. कॉक स्पॅरो, हेन स्पॅरो, बिली गोट, नॅनी गोट, बक, रॅबिट, डव रॅबिट. या प्रकारे जॅक एस, जेनी एस या प्रकारे. या ए डबल एस चा मिनिंग माहितीये तुम्हाला? काय म्हणतात बरं? ए डबल एस एस आणि जेनी आणि जॅक यांचा पण मिनिंग सांगा पाहू. काय होतो? ऐकला कधी शब्द? ओके. काय विचारायचं होतं? माईक ऑन ठेवते मी तुमचे. हा, माईक ऑन आहेत. ऐकलाय कधी शब्द? एस असा शब्द ऐकलाय कधी तुम्ही? काय म्हणतात बरं? एस म्हणजे नुसतं तुम्हाला आता 5वीच्या पुस्तकामध्ये इंग्लिश मध्ये दिसणार आहे. एस, एस म्हणजे गाठ असतं आणि जेनी जी आहे ती पुढी या अर्थाने असतं. बरं, ही एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज कडे जाऊयात आपण. बरं, काही प्रश्न आहेत का तुमचे? जेंडर समजलंय का? जाऊयात आपण प्रश्नांकडे. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा. पुष्पा सावंत यांचा हँडरेज आहे. शंका होती काही? पुष्पा हँडरेज आहे. स्नेहल, पियुष माईक ऑन आहेत. ज्यांचे डाऊट्स आहेत त्यांनी विचारा. होते का काही डाऊट्स? का चुकून हँडरेज झालेत? ओके, चुकून झाले होते. ओके, कंटिन्यू करूया आपण. प्रश्न घेऊयात. असे प्रश्न, असे प्रत्येक टॉपिक तुमचे होणार आहेत. मराठीचे असतील, गणिताचे असतील, इंग्लिशचे असतील, बुद्धिमत्ताचे असतील. स्कॉलरशिप आणि नवोदयची ही परिपूर्ण तयारी आपल्या क्लासमध्ये होणार आहे. असा एकमेव क्लास आहे की एकाच फी मध्ये, एकाच लेक्चर मध्ये तुम्हाला सर्व काही होणार आहे. कधी तुम्हाला नवोदय होणार आहे, कधी स्कॉलरशिप होणार आहे. या सर्वांची परिपूर्ण अशी तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. माझे विद्यार्थी अगदी दरवर्षी राज्याच्या यादीमध्ये असतात, रँकिंगला असतात, पात्रता यादीमध्ये असतात, नवोदयला असतात. दरवर्षी मुलं या नवोदयला लागतात. मग असे जे क्लास आहेत, अगदी महाराष्ट्रातील लोकप्रिय असे आपले जे क्लास आहेत, ई-स्पार्क ऑनलाईन क्लासेस, हे क्लास तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहेत, घर बसल्या अनुभवता येणार आहेत. घरी बसल्या तुम्हाला हे पूर्ण करता येते. जर कोणी शहरामध्ये राहते, सिटीमध्ये राहत असेल तर किती प्रॉब्लेम आहेत पहा. एका एका विषयाची खूप जास्त फी आहे.
एवढी फी देणं आपल्याला परवडत नाही किंवा खेड्यातल्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करता येत नाहीत. त्यांना क्लासही बिचाऱ्यांना उपलब्ध नसतात. मग अशा वेळी आपला हा जो आहे ई-स्पार्क ऑनलाईन क्लासेस आहे, त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. ते अगदी घरी बसल्या आणि तुम्हाला 15 तारखेपर्यंत तर कुठल्याही प्रकारचं पेमेंट करायचं नाहीये. पण जर तुम्हाला 15 तारखेनंतर सुद्धा क्लास जॉइन करायचे आहेत, पुन्हा तुम्हाला वर्षभरासाठी जॉइन करायचे आहेत, पूर्ण स्कॉलरशिप आणि नवोदय यामध्ये तुम्हाला जर व्यवस्थित क्रॅक करायचंय, पात्रता यादीमध्ये यायचंय, नवोदयला जायचंय, तर तुम्ही हे क्लास निश्चितपणे जॉइन करा. हे क्लासेस जे आहेत अगदी वार्षिक फी तुम्हाला इथे दिलेली आहे. जोपर्यंत नवोदय आणि स्कॉलरशिप हे पूर्ण होत नाही, नवोदय स्कॉलरशिप नंतर सुद्धा आपली मंथन, गुरुकुल, एटीएस, बीडीएस वगैरे साठी सुद्धा प्रॅक्टिस सुरू असते. यासाठी भरपूर अशी प्रॅक्टिस तुमची घेतली जाते. ही सर्व प्रॅक्टिस तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये आणि अगदी एक रकमेने थोड्याशा रकमेमध्ये भरायची आहे पहा. आपली फी सुद्धा खूप अशी माफक आहे. वार्षिक फी आहे. पूर्ण वर्षभराची फी जी 6,000 आहे, ती आता 6,000 न भरता तुम्ही फक्त भरायचं 3,999. जर तुम्ही 20 जून पर्यंत जर 3,999 एवढीच जर फी भरताय, तुम्हाला हे वर्षभरासाठी क्लास करता येणार आहेत. रोजच्या रोज रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. दर महिन्याला आपल्या ऑनलाईन टेस्ट असणार आहेत. दर महिन्याबरोबर कधी-कधी 15 दिवसाला असेल अधून-मधून आपल्या Google टेस्ट असणार आहेत. Google टेस्ट सोडवली की जे आता फक्त संडेला होते. Google टेस्ट सोडवली की तुम्हाला लगेचच तिथे रिझल्ट पाहायला मिळतो. त्याचबरोबर जेवढे काही शिकवलेले टॉपिक आहेत, त्या टॉपिकवरती तुमची दर महिन्याला टेस्ट आहे, आठवड्याला टेस्ट आहे आणि पूर्ण अभ्यासक्रम संपल्यानंतर तुमच्या भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करून घेतला जाणार आहे. रोज एक प्रश्नपत्रिका तुमच्या ग्रुपवरती तुम्हाला पाठवली जाणार आहे. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला केलं जाणार आहे. तुम्ही ते सोडवायचे. त्याचा स्कोअर तुम्ही सांगायचा. जर प्रश्न चुकलेत, ते पूर्ण एक्सप्लेन केले जातात आपल्या क्लासमध्ये. तेव्हा क्लासचा टायमिंग हा फक्त 45 मिनिटांचा न राहता 1-1 तासांचा होतो, कधी 1.5 तासांचा होतो. म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण तो क्लास घेतो. जाऊयात आपण आपल्या प्रश्नांकडे. Which of the following is a masculine gender? आता तुम्हाला इथे masculine gender ओळखायचं आहे. पुल्लिंग ओळखायचंय पहा. Question number 1. So, be, stack, you. प्रश्नाच्या उत्तरानंतर तुम्हाला हे जे काही अननोन वर्ड वाटतात त्याची उत्तरं तुम्हाला दिली जातील. कशाला काय म्हणतात हे सांगितलं जाईल. ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॅक म्हणजे काळवीट. काळवीट म्हटलं की तो मस्कुलिन मध्ये जाणार, पुल्लिंग आहे. तसं याला पेरणे म्हटलं जातं किंवा डुकराची सुद्धा एक जात आहे, जी की स्त्री जातीची आहे. बी म्हणजे मधमाशी आणि यू म्हणजे मेंढी आहे. पुढचा प्रश्न पहा. मेअर, कोल्ट, डक, डव. जोपर्यंत तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित वाचता येत नाही आणि इंग्लिश शब्दांचे अर्थ समजत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश कठीण जाणार आहे. एकदा का तुम्हाला व्यवस्थित इंग्लिश जमायला लागलं, जास्तीत जास्त इंग्रजी वाचनावरती भर द्या. तंत्रज्ञानाचा युग आहे. जास्तीत जास्त इंग्रजी वाचन येणं, बोलणं हे खूप गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न अतिशय सोपे असतात, पण अर्थच समजत नाही. अर्थ समजला नाही तर प्रश्न चुकणार आहेत आणि निश्चितपणे आपले मार्क्स कमी होणार आहेत. मार्क्स जर भरपूर करायचे, स्कोर वाढवायचा आहे, तर इंग्रजी वाचन आणि आपले जे काही व्होकॅब्युलरी आहे यावरती विशेषतः भर द्या. जास्तीत जास्त शब्दपाठ करा. ओके, प्रश्नाचं उत्तर मिळतंय. ऑप्शन नंबर 2. ज्यांचं आलं होतं त्या सर्वांचं राईट आहे. कोल्ट. कोल्ट म्हणजे शिंगरू होतं. मेअर म्हणजे घोडी. डक. डक म्हणजे बदक आणि डव म्हणजे हरिण. क्वेश्चन नंबर 3. ड्रोन, विडो, नन, बिच. थोडेसे अननोन वर्ड दिसतात, पण तुमच्याच बुक्स मधले आहेत. इयत्ता 5वीचंच पुस्तक आहे. मी काही माझ्या मनाने तुमच्यासाठी शब्द घेऊन आलेले नाही. क्लुप्त आणि सूत्रेमधले हे जे काही PDF आहे ते आहे.
ओके, चला आन्सर मिळतंय सर्वांचं. ऑप्शन नंबर 1 आणि 4. व्हेरी गुड. ज्यांचं आन्सर 1 आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. ड्रोन म्हणजे नर मधमाशी. विडो म्हणजे एखादी विधवा जर स्त्री असेल तर तिला विडो म्हटलं जातं. नन म्हणजे साध्वी. साधू जर असेल तर त्याच्या मादीमध्ये म्हणजे साधू असेल तर फेमिनिन मध्ये त्याला नन असं म्हटलं जातं, साध्वी असं म्हटलं जातं. बीचचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे. डॉगच्या अपोजिट तो आहे. क्वेश्चन नंबर 4. स्पिनस्टर, विच, मेड आणि लॅड. शब्द थोडेसे अननोन वाटतात, पण तुम्हाला या शब्दांचा सामना करायचाच आहे पुढे. ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप करायचे, नवोदय करायचे, त्यांना हे प्रश्न पाहावेच लागणार आहेत. तुमच्याच पुस्तकातली आहेत. लॅड, व्हेरी गुड. लॅड म्हणजे मुलगा होतो. स्पिनस्टर म्हणजे ज्या स्त्रीचं लग्न झालेलं नाही, आपण म्हणतो कुमारिका, म्हणजे ती स्पिनस्टर आहे. विच म्हणजे चेटकीन आणि मेड म्हणजे एखादी स्त्री सर्वंट, काय म्हणतो आपण, मोलकरीण. आता फिली, बिली, यू आणि सौ. ऑप्शन नंबर 2 आणि 4 यामध्ये बिली, ऑप्शन नंबर 2 हे राईट आहे. फिली म्हणजे लेडी मेअर होतं. एखादी लहान अशी घोडी असेल तर त्याला फिली म्हटलं जातं. यू म्हणजे मेंढी होतं. सो म्हणजे डुकराची मादी. पुढचे प्रश्न पाहूयात. काही प्रश्न कठीण जातात, थोडेसे वेगळे घेऊ तुम्हाला. प्रश्न कठीण जात असतील तर इकडे आहेत आपल्याकडे प्रश्न आणखी. असे प्रश्न घेऊ, हे प्रश्न सोपे आहेत. समजतात का खूप कठीण वाटते? समजतंय टीचर. समजतंय. समजतंय टीचर. समजतं तर काय अडचण नाही, आपण जाऊयात. ओके ओके ओके. या प्रश्नांना काय होतं, पर्याय आहेत. पर्याय आहे तुमच्या समोर. ही जी मी पीडीएफ काढलेली आहे त्याला पर्याय थोडेसे कमी आहेत. आणि तुम्हाला जास्तीच्या प्रश्नांचा येथे सराव होणार आहे. इंट्रोडक्शन पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज फेमिनिन जेंडर. आता स्त्रीलिंग ओळखायचं आहे. पिग, बुल, हॉर्स की एव. इंग्लिशचा कुठलाही टॉपिक असेल तरी तुम्हाला तो व्यवस्थित एक्सप्लेन केला जाईल. ओके, समजतंय. कुठलाही वर्ड असू द्या, अननोन असेल बिनधास्त विचारा. ऑप्शन नंबर 1, 2, 4 अशी वेगवेगळी आन्सर मिळाली. 4 नंबर राईट आहे. पिग म्हणजे डुक्कर आहे, बुल म्हणजे बैल, हॉर्स म्हणजे घोडा, इथे इव म्हणजे मेंढी. म्हणजे इथे शी जिथे प्रोनाउन लागणार आहे ते आपल्याला शोधायचंय. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. आजचा हा टॉपिक तुम्हाला सर्वांना समजला व्यवस्थित. हे उर्वरित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला पाठवते पीडीएफच्या स्वरूपामध्ये. आजचा होमवर्क हा पीडीएफच्या स्वरूपामध्ये असेल, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. ओके, थांबूयात आपण. बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम.